मार्शल पाशे त्याच्याच गल्ल्यात आपला सर्जा 1001 पळाला आणि आता मालक आहेत त्यांच्याशी बोलू. शेठ नमस्कार. नमस्कार दादा, आज एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड पळाली, चांगली गाडीला स्पीड लागला. काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल? आजचा विजय म्हणजे आमचं नियोजन पण झालेला नव्हता. रात्री 11 11:30 दरम्यान शुभम भाऊंचा फोन आला आणि तेव्हा नियोजन झाला आणि चांगली गाडी पळाली आणि आल्या आल्याच एक पहिलीच गाडी आम्हाला म्हणजे एक पण गाडी अजून विचारायला आली नाही. आमचं नाव फिरवायचा प्लॅन होता पण गाडी जमून झाली आणि चांगली पद्धतीने गाडी पळाली आणि खालूनच अंतर टाकून गाडी समोरची गाडी इथली होती आपले काय कामोड्या पनवेलचा बादल म्हणून होता. चांगल्या गाडीला स्पीड लागला आणि गाडी अंतरात झाली. दादा, सर्जा बोललं तर एक आगामी वादल म्हटलं जातं आणि आज आपल्या मार्शलच्या सोबत पळाला, एक चांगला स्पीड लागला. वासराबद्दल काय सांगाल? वासरू बोलला तर आता सध्या मुंबईमध्ये तर टॉपचाच आदातमध्ये टॉपचाच वासरू आहे आणि राहुल दादा आणि शुभम दादा त्यांच्याशी चांगला संबंध आहे, त्यामुळे पायरा पण जुळून आला आणि वासराबद्दल बोलू तेवढा कमीच आहे. दादा, बघायला गेलं तर आज आपला मार्शल देखील पब्लिकला पळाला आणि पब्लिकला नेहमी ठाम पळतं. आता बरेचसे आपण बिनजोडच्या शर्यती पण बघितल्या, खूप साऱ्या शर्यतीमध्ये नेहमी आपल्याला गुलाल घेताना बघायला भेटतं. आज उसाटण्याचं मैदान आणि या उसाटण्याच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला आणि पब्लिकला देखील चांगला पळाला. काय सांगाल? बैल जिथनं आम्ही घेतलाय आदात वासरू घेतलेला तिथनं बैल पब्लिकला ठाम बैल पळतो आणि कधी पण अजूनपर्यंत बैलाची खासियत आहे, बैलांनी तास अजूनपर्यंत शिवला नाही, अजूनपर्यंत कधी बैल बाहेर गेला नाही. जेवढी पब्लिक असेल तेवढा पब्लिकला बैल ठाम पळतो. दादा, खरोखर मुंबईमध्ये पळायचं पब्लिकला पळायचं म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. नेहमीच आपल्याला अशी ठराविकच जे नंदी आहेत ते बघायला भेटतात. मुंबईमध्ये एकदम पब्लिकला ठाम पळतात. मार्शल आपला त्याचप्रमाणे कामगिरी करते. हो नक्कीच, पब्लिकला ठाम बैल पळतो आणि उजवा खान बैल आतनं पण पळतं डावीला आणि पब्लिकला पण पळतं. दादा, मार्शल पाचशे म्हणजे एक मोठं नाव आणि हळूहळू या बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आणखी त्याचं नाव उंचावत चाललेलं आहे. आज चांगल्या पैरामध्ये पळाला, आणखी नाव नक्कीच मोठं होणार. राहुल दादांबद्दल काय सांगाल? कारण का बघा, एखाद्या वेळेस मथुर सोबत किंवा राहुल दादांच्या नंदी सोबत जेव्हा जेव्हा बैल पळतं ना तेव्हा कुठं ना कुठं एक चर्चेचा विषय येतो आणि आज नक्कीच मार्शल आपला चर्चेमध्ये आहे. पण आणखी अजून थोडीशी फॅन फॉलोविंग बोला किंवा आणखी त्याला विचारणारे या क्षेत्रामध्ये येणार. पहिल्या तर राहुल दाचे मी धन्यवाद करतो, कारण मथुर सोबत जेव्हा बैल पळवला फेरा काढला त्याच्यानंतर मार्शलला लगेच दुसऱ्या मैदानात उसाटण्याच्या मैदानात टॉपचा पायरा पण झाला आणि चांगल्या चांगल्या पायऱ्यांची मागणी पण आली मार्शलसाठी. मथुर सोबत पळाल्यानंतर घाटावरून पण बोला किंवा मुंबईमध्ये पण बोला, मथुर सोबत पळाल्यानंतर मार्शलला भरपूर पायऱ्यासाठी मागणी आली. त्याबद्दल राहुल दादा आणि शुभमचं धन्यवाद करतो. दादा, खरं तर शुभम शेठ म्हणजे नियोजनाचा बादशाहच म्हटलं जाईल. कारण का जेव्हा जेव्हा त्याच्यावरती बोट किंवा मथुरवरती बोट उचललं ना तेव्हा तेव्हा त्यांनी एक चांगला पायरा चांगले नियोजन करून दाखवलं. आता आपल्या मुंबई भागातील बरेचसे असे नंदी आपल्या आता ते तर सांगायलाच नको, कारण आताच झालेल्या मैदानात मथुरनी करून दाखवला. सगळ्यांना वाटलेला का मथुर संपला किंवा मथुर नाही पळत, तिथं त्यांनी नंबर करून जर बैल सुटून आला नसता फायनलच्या फेऱ्यात तर नक्कीच निकाल काहीतरी वेगळा असता. तरी पण 3 नंबर करून त्यांनी दाखवून दिला का अजून पण मुंबईचा बादशाह मथुरच आहे. 100%. दादा, आज बघतोय मुंबईमध्ये पण असू द्या किंवा घाटावरती असू द्या टॉपला पळत आहे. तसंच शुभम शेठचं पण नाव आज एवढ्या मुंबईमध्ये असू द्या किंवा घाटावरती एवढं होत आहे. आणि तरी पण समजा कोणत्याही गोष्टीचं म्हणजे एक मनामध्ये गर्व न बाळगता प्रत्येकाला नंदी देतो, प्रत्येकाला पैरा देतो. आज आपण बघतो मथुर एवढं म्हणजे टॉप मध्ये पळत असताना पण प्रत्येकाला पैरा देतो, भले ती हार असो किंवा जीत असो. काय सांगाल? आज आपल्या नंदीला पण कुठं ना कुठेतरी पैरा दिला, कुठेतरी आपल्याला पण येणाऱ्या कालामध्ये आणखी चांगले पैरे बोला किंवा आणखी नाव होणार आहे. काय सांगाल? नक्कीच राहुल दा म्हणून तर राहुल दाला दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ओळखतात, कारण एका फोनवर मला पण बैल दिला, सर्जा झाला किंवा मथुर झाला, कधी पण मी फोन केला का एका फोनवर मला बैल देतात, त्यामुळेच तर एवढं नाव आहे. आणि ही जोडी होती ना एकदम टॉप स्पीड पळाली समोरून, तर एकच म्हणजे निर्विवाद वर्चस्व होता आजच्या या मैदानामध्ये आणि एकदम छान पळाली. येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पुन्हा जुळताना नक्कीच उसाटणं मैदान झालं किंवा कधी पण शुभमचा किंवा राहुलदाचा कॉल आला नक्कीच गाडी पळताना दिसेल. नक्कीच दादा, शुभेच्छा देईन आजच्या या मैदानासाठी. थोडक्यात मार्शल बद्दल विचारणार दादा, कुठनं खरेदी केलेली आणि कसं काय खरेदी केलेली? कराडवरनं खरेदी केलेला, एकदम कोरा वासरू घेतलेला आपण 55,000चा, एकदम बारीक म्हणजे भरपूर एकदम छोटा होता. त्याला आम्ही घडवला, उसाटणं मैदानात फेरं काढलं आणि तिथनं जिथनं बैल पळतं तिथनं पब्लिकनं ठाम पळतं. फक्त लास्टचा मैदान झाला उसाटण्याचा, तिथंच आम्ही डावीला पहिल्यांदा बैल आतनं हाकलला. दादा, याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते नंदी आहेत आपल्या धावणे? अजून आता 2 वासरे आम्ही घेतलेत, एक व्यंकट विश्व, टोटल 6 बैल आहेत. म्हणजे एक मोठी धावण आहे.
दादा आणि आता अजून राहुल भाईंच्या नियोजनात चांगली खरेदी करायचा प्रयत्न आहे. नक्कीच दादा, शुभेच्छा असतील. बघा आज तुम्ही 6 नंदी घेऊन या बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरलात, म्हणजे एक कुठून कुठेतरी शेतकऱ्याचा नाद आहे ना, तो जोपासण्याचा प्रयत्न करता. मित्रांनो बरेच जण बोलत असतात की या क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त पैसा दिसतो. दादा आज आपण येतोय हे फक्त गुलालासाठीच येतोय. काय नक्कीच सांगाल? गुलालासाठीच येतो माणूस. पैसा भरपूर सगळ्यांकडे आहे किंवा सगळी पैसा कमवतातच. शर्तींना बोलला तर गुलालासाठी येतं. आणि मेन म्हणजे शर्तींना कोणाला हरवासाठी नाही यायचा. आपण जिंकासाठी आलो तर कायम आपण गुलालात राहू. नक्कीच दादा, अशीच तुमच्यासारखी थिंकिंग प्रत्येकाने ठेवा आणि कुठं ना कुठेतरी तुमच्याकडनं हा शब्द आहे तो प्रत्येकाने शिकायला पाहिजे. मित्रांनो या क्षेत्रामध्ये येतात कुठं ना कुठेतरी गुलालासाठीच येतात. दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या या धन्यवाद. गुलालासाठी. धन्यवाद.